ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ऐसाई बासाई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्वहि व्यापक तो श्रुतिसारा अनुसया त्रिकुमारा बाबाई बा काशी स्नान जपमाला कमंडलू मृगशाला धारण करिशिवा नागजटा मुकुट शोभतो माता ऐसाई बा जोडी लोंबतसे वाम करी त्रिशूल डमरुधारी भक्तावरद सदा सुखकारी देशील मुक्तिचारी ऐसाई बा जपमाला कमंडलू मृगशाला धारण करिशिवा नागजटा मुकुट शोभतो माता ऐसाई बा साई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्वहि व्यापक तू श्रुतिसारा अनुसया त्रिकुमारा बाबाई बा साई बाबाई बा साई बा बाबाई बा साई बा बाबाई बा। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलो गुरोपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलो गुरो कृपा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसतं हृदयारविन्द्यं भवं भवामि सहितं नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरि परब्रह्मस्वरूपं सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवं स्थाणसंहारहेतुं स्वभक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम्। अतुलितबलधामं हेमशैलापदेहं दणोजवनकृशानुज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आइए हनुमंत जी विराजिए, कथा करो मति अनुसार, प्रेम सहित गादी धरो, पधारिए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की। सद्गुरु गंगागिरी महाराज की, गुरुवर्य नारायण गिरिजी महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज बाबांच्या चरित्राची दिव्य मंगलमय अतिशय गोड अशी कथा पवित्र धाम शिर्डी या भूमीमध्ये तब्बल 60 वर्ष साईनाथांनी ज्या लीला केल्या त्या लीला अगदी शब्दरूपी गुंफण केलं ज्यांनी ते साई चरित्राचे लेखक गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंत साई चरित्रामध्ये वर्णन करत असताना शिवभक्त मेघा नावाच्या भक्ताचं वर्णन करतात। काल आपण ते मेघाचं चरित्र बघितलं। सबका मालिक एक प्रतिष्ठान शिर्डी आयोजित साई आश्रया परिवाराच्या सेवार्थ केवल साई आश्रया परिवार के लिए ही ये साई कथा का आयोजन किया है और इस यस9 चैनल के माध्यम से फेसबुक के माध्यम से घर बैठे ही जो साई भक्त साई कथा का आनंद ले रहे हैं, सही में आप सभी लोग बड़े भाग मानुष तन पावा। आप बड़े भाग्यशाली हैं। आप घर बैठे ही साई कथा का आनंद ले रहे हैं। साई कथा ऐसी है कि आप कितनी ही सुनो, बाबा का चरित्र ऐसा है आप उसे बार बार सुनते ही रहो, फिर भी आपकी आत्म तृप्ति नहीं होती। ऐसा लगता है कि हम बाबा का चरित्र बार बार सुने, बाबा की लीलाओं का गुणगान हम बार बार करें। साई साई नित्य म्हणाल, सात समुद्र करीन न्याहाल। साई साई नित्य म्हणाल, सात समुद्र करीन न्याहाल। जो कोई साई साई का गुणगान करेगा, जो कोई साई साई का भजन करेगा, बाबा उसका बेड़ा पार कर देंगे। इस भव सागर से उसकी नौका को बस लीलाएं उसे ये भव सागर पार करने की लीला बाबा सिखा देंगे। बाबा ने 2 अलंकार विश्व को दिए, एक श्रद्धा और दूसरी सबूरी। क्या मेघा की श्रद्धा थी? मेघा भोले बाबा का भजन करता था, भोले बाबा की ही भक्ति करता था। बल्कि साई बाबा जब उन्हें भोले बाबा के रूप में दिखाई दिए तो साई बाबा का दर्शन करते हुए रोज भोले बाबा का दर्शन मेघा करता था। जब तक बाबा शिरडी में थे तभी तक ये मेघा ने बाबा की सेवा की। राव बहादुर साठे जब भी शिरडी आते तब मेघा को देख के उल्लसित हो जाते। मेघा, मुझे बड़ी चिंता थी तू बाबा की सेवा में तेरा मन लगेगा या ना लगेगा, क्योंकि आदमी का मन तो भक्ति में लगता ही नहीं है। भक्ति में मन को पकड़ के बार बार उसको पकड़ के वहां खींच के लाना पड़ता है। बल्कि अपना मन तो कैसा है, अपना मन कैसा है ये सिर्फ हम ही जानते हैं। आपका मन कैसा है ये आप ही जानते हैं। अगर मन की भाषा, अगर पढ़ने की कला अगर मानव को आ जाती तो बड़ी गड़बड़ी हो जाती।
बल्कि ये संसार चलता ही नहीं। आप मेरे बारे में अपने मन में क्या सोच रहे हो, ये अगर मुझे समझ जाए तो काश मैं कथा ही ना कर सकूं। क्योंकि देखो, जिसका जिसका भाव अलग है। अभी कुछ लोग घर बैठे ही इस टीवी के माध्यम से, फेसबुक के माध्यम से मुझे देखते होंगे। सभी लोग मेरे बारे में अच्छा ही बोलते होंगे, ऐसा नहीं है। बल्कि आप तो नहीं, आप तो सब अच्छे हो, लेकिन मैं भाव बोल रहा हूं। किसी किसी का भाव होता है। कोई कहेगा देखो महाराज, साई कथा में इतनी साई कथा अच्छी बोलते हैं कि साई कथा सुनते सुनते हम उस जमाने की शिरडी में चले जाते हैं। और बालकृष्ण जी महाराज साई कथा ऐसी कहते हैं कि जब वो कथा कहने लगते हैं तो वो भाव विभोर हो जाते हैं। और भाव विभोर होके कब उनका हृदय गदगद हो जाता है उनको ही पता नहीं चलता, बल्कि आंखों में उनके जब आंसू आते हैं तब हमें ऐसा लगता है कि क्या सच्ची भक्ति है। कुछ लोग हमारे बारे में ऐसा सोचते होंगे, बल्कि कुछ लोगों का नजरिया थोड़ा अलग होगा। वो कहेंगे कि देखो ये महाराज बड़ा चतुर है, बड़ा होशियार है। देखो कथा करते करते बिल्कुल रोने लगता है और सबको अपनी भावना में जकड़ के सबको आकर्षित करता है। ये भली भांति एक्टिंग जानता है। ये भली भांति अगर ये फिल्मों में होता ना तो ये अच्छा एक्टर बन जाता। ये तो आपका भाव है, जिसका जिसका भाव है। मैं तो जब भी मस्ती में अपने बाबा की गुण गाता हूँ, जब भी मस्ती में बाबा की लीलाएं गाता हूँ, बस यहाँ के बैठता हूँ, बाबा से विनती करता हूँ, बाबा ये आपकी कथा है, आपकी कथा आपको ही करना है, मैं तो बस निमित्त है। जैसे हिमाड़ पंत ने कहा कि मैं तो निमित्त हूँ, बाबा आपका चरित्र आपको ही लिखान करना है, आपको ही आपका चरित्र गाना है। मेरे कहने का मतलब बस इतना ही है कि तुम्हारे मन में जो चल रहा है वो मैं पढ़ नहीं सकता। आज तक दुनिया में ऐसा एक्सरे मशीन नहीं बना जो अपने मन की बात जान सके। अगर अपने मन की बात, दिल की बात अगर सामने वाला अगर जान जाए तो भाई ये संसार चलेगा ही नहीं। अपने मन की बात खुद हम ही जान सकते हैं, हमारे मन में क्या चल रहा है। बल्कि मन को दर्पण कहा गया है। दर्पण, दर्पण माने अरसा, शीशा। इस मन को दर्पण कहा है। एक भजन है, बहुत ही खूब है। तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। दुख के कांटे सुख के मोती, मन सबका आधार, मन से कोई भाग सके ना, ये मन से कोई भाग सके ना। जग से चाहे भाग ले कोई, मन से भाग ना पाए। जग से चाहे भाग सके तो मन से भाग न पाए, तोरा मन दर्पण कहलाए। तू जग से भाग सकता है लेकिन अपने मन से तू भाग नहीं सकता। मन तो हमेशा साथ में रहता है। राव बहादुर साठे मेघा को कहते हैं, मेघा तुम तो शिव भक्त ही थे, लेकिन आज मैं आपको भली भांति जान रहा हूं, मेघा तुम बाबा के तो निस्सिम भक्त बन गए। मेघा खूब हंसने लगा
मालिक से कहा, मालिक आप तो मेरे मालिक है ही, लेकिन इस विश्व का मालिक जो है ना, वो द्वारिका माई में बैठा है। सबका मालिक एक, बस उसी सबका मालिक एक ने मुझे सभी रूपों में दर्शन दे दिया। मन के पटल खुल गए और अब मेरे मन के पटल में, मेरे मन के पर्दे पर, मेरे मन के दर्पण पर सिर्फ बाबा ही बाबा है। मेरे भोले बाबा जो है ना, वो बाबा ही तो है, मेरे शिव तो है, मेरे साईं भोले भंडारी मुझ पर इतनी दया करते हैं, मुझ पर इतनी कृपा करते हैं, क्योंकि इस कलयुग में जो हरि का कीर्तन करता है, जो भगवान का सुमिरन करता है, उसे जो लाभ होता है वो मुझे पता चल गया है। मैं हमेशा नित्य बाबा का भजन करता था। शुरू में मैं जब बाबा का भक्त नहीं था, तब मैं शिव का भजन करता था। बाबा ने मुझे शिव का मतलब बताया। शिव यानी मंगल, जो शिव मंगलमय है। शिव माने कल्याण। बाबा ने वो मतलब मुझे बताया। श्यामा की ये बातें सुनकर राव बहादुर साठे बड़े आनंदित हुए। बल्कि जब तक बाबा थे तब तक मेघा ने बाबा की भली भांति सेवा की। जब मेघा का अंत समय आया तो बाबा के सामने ही मेघा का अंत हो गया। और बाबा का मेघा के अंत समय जब मेघा की अंत यात्रा निकली, एक दिन तो सबको जाना ही है, यहां कौन ठहरने आया है? जिसका जन्म हुआ है उसे मृत्यु निश्चित है। बल्कि मृत्यु ही सच है, मृत्यु ही सत्य है। आया है सो जाएगा, राजा रंग को फकीर। यहाँ राजा हो, रंग हो, फकीर हो, जो भी हो, सबको यहाँ आना है और सबको यहाँ से जाना है। कुछ दिन के हैं हम मेहमान, बल्कि हम मुसाफिर हैं। जन्म से लेके मृत्यु तक का हमारा जो सफर चल रहा है, ये जिंदगी का सफर बहुत ही खूब है। किसी ने क्या खूब कहा है, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। आज आप मुझे देख रहे हो, मैं आपको शायद देख नहीं सकता हूं, लेकिन जब कथा में बड़ी बड़ी कथाएं होती, तब अभी लॉकडाउन की वजह से, कोरोना महामारी की वजह से, यहाँ साई परिवार के, यहाँ साई आश्रया परिवार में बस केवल ये परिवार के लिए ये कथा है। इसलिए हम बाहर के कभी कोई भक्तों को यहाँ आने से लिए अनुमति नहीं दी जाती। लॉकडाउन के पूरे नियमों का पालन करके ये कथा हो रही है। मेरे कहने का मतलब है कि मैं आपको देख सकता हूँ, आप मुझे देख सकते हो, लेकिन कल किसने देखा है? क्या भरोसा है इस जिंदगी का? साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का? ये जिंदगी के सफर में जो जो हमें मिलते हैं, बस पिछले कौन से जन्म में तो भी हम उनसे मिले हैं, तभी तो इस जन्म में हम एक मिक से मिलते हैं। हर एक आदमी जो हमसे जुड़ता है, जो साई भक्त है, जो साई से जुड़ा है, वो इस जन्म में नहीं, बार बार कितने ही जन्मों की सेवा है, इसकी वजह से, उस पुण्य प्रताप से, पुण्य प्रभाव से आप साई की भक्ति में जुड़ गए हो। जिंदगी एक किराए का घर है, ये तो किराए का घर है, एक दिन इसको बदलना है। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी, जिंदगी, जिंदगी एक
किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। बोलिए सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। हरि बोल। ये तो एक किराए का घर है। बोलिए सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ये किराए का घर है। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा। एक दिवस हे भाड्याचं घर सोडून जायचं आहे। ज्यावेळेस मेघाने भाड्याचं घर सोडलं महाराज, त्यावेळेस साईबाबा मेघाच्या अंत्ययात्रेला गेले। शिर्डीच्या स्मशानभूमीपर्यंत बाबा गेले। सामान्य माणसाने रडावं तसं साईबाबा धाय मोकलून रडायला लागले। शहाणी माणसं आली, बाबांना समजवत घालतात। माधवराव देशपांडे बाबांना म्हणतात, देवा अगर आप ही रो दोगे तो हमें कैसे समझाओगे। बाबांनी सांगितलं, अरे श्याम्या, तू मला काय समजतोस मला माहिती नाही, देवा देवा करतोस मला, पण श्याम्या खरं सांगू, मलाही हाडामासाचं शरीर घेऊनच जन्माला यावं लागलं ना रे। ही मायेने मला काही सोडलं का। ही माया मला सुद्धा त्रास देते श्याम्या। बाबांच्या डोळ्यात अश्रू पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले। मेघाची अंतयात्रा झाली। त्याच्यानंतर बाबा द्वारकामयमध्ये आले। लेंडी बागेवर स्नान करून बाबा द्वारकामयीत बसले। माधवराव देशपांडे, बापूसाहेब जोग, माळसापती, तात्या पाटील गोते, बाकीची भक्त मंडळी निघून गेली। मात्र ही दोन चार जवळची जी मंडळी होती बाबांच्या, ती नेहमी बाबांसोबत असायची। बाबा मात्र आज काही बोलत नाहीये। आकाशाकडे एकटक पाहत बाबा चांदण्यांचं निरीक्षण करतायत। हळूहळू चंद्रोदय झाला, अंधार दाटू लागला। बाबांनी भिंतीच्या कानोडेजवळ असलेली पंथी होती, त्या पंथीतील वात वर केली। बापूसाहेब जोगांनी ते आरतीचं ताट होतं, त्या आरतीच्या ताटामध्ये आरती पेटवली। बाबा असतानाच बाबांची आरती सुरू झाली। माधवराव आडकरांनी लिहिलेली आरती तर प्रसिद्ध आहे, जी आज आम्ही मोठ्या प्रेमाने गातो। बाबांच्या चारही आरत्या, काकड आरती असेल, माध्यान्ह आरती असेल, धूप आरती असेल आणि रात्रीची शेज आरती असेल, बाबांच्या ज्या आरत्या आहेत ना, त्या जर आपण लक्षपूर्वक जर ऐकल्या, जर कधी आपण त्याचं चिंतन केलं, त्याच्यावर मनन केलं, त्याचं जर निधिध्यासन जर आपण केलं, तर नक्की आपल्याला आत्मबोध झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या बाबांच्या चारही आरत्या अतिशय सुंदर आहेत, अतिशय भावपूर्ण आहेत। माधवराव आडकरांची आरती तर प्रसिद्ध आहे। आरती साई बाबा सौख्यदातार जीवा, चरण रजतळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा। आरती साई बाबा जाळोनिया अनंग, स्वस्वरूपी राहे दंग। मुमुक्षु जनादावी निज डोळा श्रीरंग। त्या श्रीरंगाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर अगोदर तुम्हाला मुमुक्षत्व पाहिजे।
दुर्लभ गोष्टीमध्ये मुमुक्षुत्वाचा सहभाग आहे. जे काय दुर्लभ गोष्टी ना त्याच्यामध्ये मुमुक्षत्व हे अतिशय दुर्लभ आहे. मनुष्य जन्म मिळणं अतिशय दुर्लभ आहे. मिळाला तर त्याच्यामध्ये सतसंगती अतिशय दुर्लभ आहे. आणि सतसंगती मिळाल्यानंतर मुमुक्षत्व, मनुष्यत्व मुमुक्षत्व अतिशय दुर्लभ आहे. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची तळमळ साई आश्रया परिवाराने या साई कथेचा जो काही भव्य असा हा सोहळा या साई आश्रया परिवारामध्ये श्रावण महिन्याच्या पर्व कालावर सुरू केला. साई आश्रया परिवाराचे संस्थापक श्रीमान गणेशजी दळवी साहेब यांनी अनेक निराधारांना या ठिकाणी आश्रय दिलाय. अनेक निराधारांची प्रत्येकाची वेगवेगळी कहाणी आहे महाराज, अलग अलग कहाणी आहे. कोण कुठल्या भाषेतील आहे, कुठल्या प्रांतातील आहे, कुठल्या देशातील आहे. अगदी आपल्या भारतवर्षातून कानाकोपऱ्यातून ज्यांना कोणीच नाही आहे, ज्यांना आधारच नाही आहे, त्यांना आधार देण्याचं काम आमच्या साई आश्रया परिवार या परिवाराने केलंय, करीत आहे. एक दोन शब्द आपणही जाणून घेऊया त्यांच्या मनातील संवेदना. ज्यांच्या संवेदना कोणी टिपत नाही ना, अशांच्या संवेदना टिपणारे आमचे साई आश्रया परिवाराचे संस्थापक गणेशजी दळवी साहेब या ठिकाणी आज साईबाबांच्या प्रतिमेला हार घालून या ठिकाणी कार्यक्रमाचं पूजन करतायत. ग्रंथाला हार अर्पण केल्यानंतर एक दोन शब्द त्यांचं मनोगत आपणही जाणून घेऊया. तोपर्यंत आपण बाबांचं जरा भजन करूया. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. चेक. ओम साईराम. आज आपल्या साई आश्रय परिवारामध्ये आज साईचरित्र पारायण व साईकथा वाचन हा आजचा शुभ दिवस 5वा या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. माननीय हबप बाळकृष्ण महाराज यांच्या मुखातून हे आपण साईचरित्र पारायण व साईकथेचा आनंद या ठिकाणी घेतात. सर्व साई आश्रय परिवार तसेच S9 चॅनेलवर बघणारे सर्व साई भक्त या ठिकाणी या साई कथेचा आनंद घेत आहेत. कालच आपण साईबाबांना व सर्वांना आपल्या साई आश्रय परिवारांची भोळीपूजा स्वीकारावी या निमित्त आपण विनंती व वंदन केलं होतं. त्याचप्रमाणे मला कधीही आवडत नाही की रोज आपणच स्वतः हार घालावे व पूजा करावी किंवा
सन्मान घ्यावा ह्या गोष्टीपासून मी कधीही लांब असतो. परंतु कोरोना संसर्ग महामारी असल्यामुळे या ठिकाणी आपण अनेक लोकांना या ठिकाणी कोणालाही आमंत्रित केलेलं नाही व सहभागी होण्यासाठी आपण कोणालाही परवानगी दिलेली नाही. फक्त आपले हबप बाळकृष्ण महाराज या ठिकाणी साईकथा करतायत. त्यांच्यासोबत असलेले आपले हे संगीत कलाकार, त्याचबरोबर S9 मीडियाचे आपले कुणालजी दमदडे, असे 4-5 लोक मिळून या ठिकाणी ही साईकथा करत आहे व सर्व कोरोना महामारीचे सर्व नियमाचे पालन करून आपण ही सर्व साईकथा पार पडत आहे. परंतु सबका मालिक एक प्रतिष्ठान हे नुसतं नाव नसून साईबाबांच्या संदेशानुसार चालणारी संस्था आहे आणि त्याप्रमाणे सबका मालिक एक प्रतिष्ठान साई आश्रया परिवाराने पहिल्या मुलीचं जे लग्न करून दिलं होतं, ती साई आश्रया परिवाराची पहिली मुलगी मुस्लिम धर्माची होती. तिचं नाव ज्योती असं आपण ठेवलं होतं आणि ती मनोरुग्ण होती. परंतु कालांतराने साई आश्रया परिवाराच्या सहवासात राहून साईबाबांच्या कृपेने ती नॉर्मल झाली आणि 3 वर्षानंतर आपण त्या मुलीचं एकदम साई आश्रया परिवाराच्या मुलीचं लाडाने आपण एक चांगल्या प्रकारचा विवाह संपन्न करून चांगल्या प्रकारचा मुलगा मुस्लिम धर्मामध्ये आपण तिचं योग्य पद्धतीने विवाह करून दिला. आणि आपल्या साई आश्रय परिवाराचा हा कार्यक्रम, साईबाबांचा हा कार्यक्रम, सबका मालिक एक हा संदेश म्हणून आज मी फक्त आपले साई आश्रय परिवाराचे पहिले जावई फारुख शेख यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते आपले हबप महाराज बाळकृष्ण सुरासे यांचं सन्मान करावा. शाल देऊन पहिलं शाल घालून. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. असा हा नेहमी साई आश्रय परिवार एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि जेणे समाजाला काहीतरी एक संदेश मिळेल, जो साईबाबांचा संदेश आहे सबका मालिक एक, हा संदेश घराघरामध्ये समाजामध्ये पोहोचेल, हेच साई आश्रयाचे एक वेगळे काम आहे. आणि आम्ही महाराजजी आम्ही सर्व मुलांना आणि सर्वांना सांगतो की सर्वांना मोठं व्हायचं आहे, सर्वांना तुम्हाला वकील व्हायचं आहे, कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला मोठं उद्योजक व्हायचं आहे, ज्याच्या ज्याच्या गुणवत्तेनुसार जो तो घडणार आहे. मी एक लॉन्ड्री व्यावसायिक होतो छोटासा, त्याच्यातून मोठा लॉन्ड्री व्यावसायिक झालो. त्याचं कारण असं की साईबाबांची कृपा, शिर्डीमध्ये साईबाबांच्या पावनभूमीमध्ये अनेक हॉटेल असल्यामुळं माझी लॉन्ड्रीची प्रगती झाली. म्हणून मी लवकर प्रगती करून माझ्या 12 गुंठे जागेमध्ये स्वतःचं घर छान असं बांधून मोठा लॉन्ड्रीचा प्रोजेक्ट तयार करून त्या ठिकाणी साई आश्रया परिवार 7 वर्ष सांभाळला. ही साईबाबांचीच कृपा आहे म्हणून मी हे करू शकलो. आणि नेहमी मी संस्थेचे नाव जे आहे सबका मालिक एक प्रतिष्ठान साई आश्रया परिवार, त्याप्रमाणे नुसतं नाव नसून तर त्या पद्धतीने काम झालं पाहिजे, त्याप्रमाणे काम झालं पाहिजे. जगाच्या कानाकोपऱ्यात जर सबका मालिक एक साईबाबांचा एकच संदेश जर गेला तर कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही, कुठल्याही प्रकारचा माणूस एकमेकाला कोणालाही त्रास देणार नाही, याची प्रत्येकजण काळजी घेईल. म्हणून मी सर्व मुलांना एकच सांगतो कधीही की तुम्ही सबका मालिक एक हा संदेश जगाच्या कोपऱ्यात पोहोचवा. आणि तुम्ही शेवटी डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा मोठे उद्योजक कोणी ना कोणी तुम्ही घडणार आहे, चांगल्या पद्धतीचे तुम्ही माणसं घडणार आहे. परंतु डॉक्टर व्हा किंवा वकील व्हा, कुणीही व्हा, पण पहिले माणूस व्हा. माणूस होऊन माणसासाठी जगा, आपल्या मातीसाठी जगा, आपल्या भारत देशासाठी जगा. एवढंच मी सबका मालिक एकद्वारे संदेश एक या ठिकाणी देतो आज आणि आपली रजा घेतो. आपल्या साई कथेचं सुरुवात माननीय महाराज आपले बाळकृष्ण महाराज यांच्या मुखातून आपण तो आनंद घेऊया आणि साईबाबांचा आशीर्वाद घेऊया. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.
गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाड पंत साई चरित्रामध्ये बाबांचं चरित्राचं गुणगान करत असताना अनेक अशा घटना या चरित्रामध्ये मुद्दामून अधोरेखित करतात की जणू त्या कथांच्या आधारे बाबांच्या त्या लीलेच्या आधारे बाबांना या विश्वाला काहीतरी संदेश द्यायचा आहे. जसा आता साई आश्रया परिवाराचे आमचे गणेश भाऊ त्यांनी खूप छान संदेश दिला. मानवता हाच खरा मोठा धर्म आहे. माणसाला माणूस म्हणून जरी आपण वागवलं ना, किंवा मनुष्यातला माणूस पण जरी आपल्याला दिसलं तरी सुद्धा मला असं वाटतं बरंच काही आपलं मानवी जीवन धन्य झालं. आपण आपलं कुटुंब आपल्या परिवारासाठी निश्चित आपण झगडत असतो. समाजामध्ये अशी काही माणसं आहेत, आजही आहेत, की त्यांनी स्वतःच्या प्रपंचाची कधी फिकीर केली नाही. महाराज, मला असं वाटतं जो कशाचीच फिकीर करीत नाही ना, खरं त्यालाच फकीर म्हणतात. जसे माझे बाबा कधीच कशाची फिकीर करत नव्हते. बाबा म्हणायचे गरीबी अव्वल बादशाही, अमिरी से लाख सवाई. बाबा म्हणायचे गरिबी ही अमिरीपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण गरिबी आल्यानंतर पुन्हा कशाची भीती नसते. आलीच तर गरिबीनंतर श्रीमंतीच येते, पण गरिबी आल्यानंतर पुन्हा घाबरण्याचं कारण नाही. म्हणून गरिबी अमिरी से भी लाख सवाई आहे. गडबड आपली एवढीच होते की गरिबीमध्ये आर्थिक आपल्याला संपन्नता नसल्यावर आपल्याला जे दुःख होतं त्या दुःखाने आपण हेलावून जातो. खरं तर दुःख सुद्धा काय हो, दुःख सुद्धा मनाची एक भावनाच आहे, ज्या भावनेला आम्ही दुःख हे नाव दिलंय. संतांनी तर सुखाला आणि दुःखाला एकाच स्वरूपात पाहिलं. सुख में भी ईश्वर है, दुख में भी ईश्वर है, यही संतों का जीवन है. संतों ने सुख और दुख इनको अलग समझा. हम दुख में उसका सुमिरन करते हैं, बल्कि हमें जब सुख आता है तब हम उस परवरदिगार को, उस परमात्मा को, उस ईश्वर को हम भूल जाते हैं. संतों ने गाया है, दुख में सुमिरन सबको ही करे, सुख में करे न कोई. सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय. दुख में सुमिरन सब कोई करे, सुख में करे न कोय. सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे. संत आम्हाला सांगतात महाराज, सुखाला आणि दुःखाला ते एकच समजतात. आपण मात्र अति सुख आलं की हुरळून जातो आणि अति दुःख आलं की आपण हेलावून जातो. पण जगामध्ये अशी काही स्थितप्रज्ञ माणसं आहेत, असे स्थितप्रज्ञ महापुरुष आहेत जगामध्ये, का जे सुख आल्यानंतर हुरळून जात नाही. आमच्या साई आश्रया परिवारासाठी समता परिवाराने काकासाहेब कोयटे यांनी इथे भूमिदान केले. एवढी मोठी प्रशस्त जागा त्यांनी दिली ना, की आमच्या या निराधार परिवारांसाठी इथं आम्हाला सगळ्या, म्हणजे या परिवाराला सगळ्या सुविधा या ठिकाणी उभ्या करण्यासाठी भरपूर वाव आहे. लहान लहान मुलं आहेत, कुणी 1 वर्षाचे, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे आहेत. कधीही कुठल्या क्षणी या ठिकाणी
कुणाचंही अचानक इथे आगमन होतं. जो समाजातून बहिष्कृत झाला, समाज ज्याची उपेक्षा करतो, समाजाने ज्याला त्यागलंय, ज्याला वाळीत टाकलंय, का त्याला जगण्याचा अधिकार नाहीये का? जो या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला ना, भगवान परमात्म्याने त्याला काहीतरी उद्देशाने जन्माला घातलंय. जगामध्ये असा एकही टाकाऊ माणूस जन्माला येत नाही. फक्त आपल्याला आपल्यातील जो सद्गुण आहे तो ओळखता आला पाहिजे. याच्यासाठी अनेक अशा संस्था आहेत ज्या काम करतात. त्याच्यामध्ये आमची साई आश्रय या परिवार, सबका मालिक एक प्रतिष्ठान शिर्डी ही एक संस्था आहे. एवढी प्रशस्त जागा मिळाल्यानंतर या ठिकाणी काम करत असताना कुठलाही बडेजावपणा नाही, स्वतःचं नाव नाही का स्वतःचं कधी जाहिरात नाही. शिर्डीपासून पूर्वेला असणारा हा आश्रम बाहेरच्या काही भक्त मंडळींना तो लक्षात यावा याच्यासाठी निर्देश पाट्या तर आत्ता लावल्यात. 8 दिवसापूर्वी त्याही एका भक्ताने बनवून दिला. त्यांना आग्रह करून त्या लावायला लावल्या की इथं यायला अडचण नको यायला म्हणून साई आश्रय नावाची पाटी लावली. नाहीतर साई आश्रय नावाची पाटी शिर्डीत सुद्धा तुम्हाला कुठे दिसणार नाही. गेली 7 वर्षापासून ही संस्था काम करते. ज्याला सर्वांनी वाळीत टाकले महाराज, त्याला आपलं करणं, त्याला आपलंसं करणं, आपल्या परिवारामध्ये त्याला घेणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. मला तर कधी कधी मी या लोकांना तर खरं देवदूतच समजेल किंवा देव माणसंच म्हणेल. बाबा आमटे सुद्धा देव माणूसच होते ना. मागच्या एका साई कथेमध्ये मी नाना पाटेकरांना आणि मकरंद अनासपुरेंना देव माणूस म्हणालो बरं का, माफ करा मला, परंतु माझ्या दृष्टीने ती देव माणसं आहेत. मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी महाराष्ट्रभर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून भलं मोठं काम उभं केलंय. स्वतःची जाहिरात नाही टीव्हीवर, स्वतःच्या नावाचा फलक नाही, कुठे बोर्ड नाही. आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दळवी साहेब या महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाचं एवढं मोठं आणि व्यापक काम झालंय. खरं तर या व्यासमंचावरून मी नाम फाउंडेशनला, आश्रया, साई आश्रया परिवार आणि माझ्यासह मी नतमस्तक वंदन करतो. आपल्या कार्याचा गौरव आहे. आपल्या कार्याचा गौरव या शब्दगुणांनी किंवा या शब्द पंडिताने किंवा माझ्यासारख्या शूद्र माणसाने तुमचं कौतुक करावं इतका मी मोठा नाहीये, छोटा माणूस आहे. परंतु आपण केलेलं जे काम आहे ते उत्तुंग हिमालयाला सुद्धा लाजविल असं काम आहे. आज महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सर्व परिसरामध्ये पाऊस बऱ्यापैकी पडलाय. मग मला सांगा ना, त्यांनी गावोगाव जाऊन ओढ्यांचं रुंदीकरण केलं, शेततळ्यांचं काम केलं, जी काही छोटी छोटी तळी होती त्याचं विस्तारीकरण केलं, त्याचं नूतनीकरण केलं. त्याचा फायदा त्यांना आहे का हो? का नाना पाटेकरांनी मकरंद अनासपुरेंनी कुठं त्यांनी शेती घेऊन मग डेव्हलप केलं का? नाही महाराज. समाजामध्ये आजही अशी काही माणसं आहेत का जी आपल्या प्रपंचावर होळी करून, आपल्या प्रपंचाचा कुठलाही विचार न करता समाजसेवेसाठी स्वतःला झोकून देतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो की संतांचा गणवेश नाही हो. गणवेशाहून जर संत ठरत असते तर माऊली सांगतात महाराज, भगव्या रंगाचं जर कुत्रं असलं, मग त्या भगव्या रंगाच्या कुत्र्याला तुम्ही संत म्हणणार का? भगवा अंगावर घातलं म्हणजे काय संत होतो का? दाढी जटा वाढवल्या म्हणजे काय संत होतो का? भला मोठा असा गंध लावला म्हणजे काय संत होतो का? डझनभर माळा गळ्यात घातल्या म्हणजे संत होतो का? नाही. संतपणा मिळत तो हाटी. हाटी म्हणजे बाजारी. संतपणा हा कुठल्या बाजारामध्ये विकत मिळत नाही. संत ही एक प्रवृत्ती आहे, जी प्रवृत्ती प्रत्येकामध्ये ईश्वराने दिली आहे.
मी तुम्हाला चरित्र सांगत होतो. गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंतांनी गोड वर्णन केलंय साई चरित्रामध्ये. अशा अशा महापुरुषांचं वर्णन केलंय, अशा अशा पात्राचं वर्णन केलंय की त्या पात्रातून आपल्याला काहीतरी शिकायचंय. मग साधा तो अगदी त्या काळामध्ये शिर्डीमध्ये बाबांच्या द्वारकामाईमध्ये बाबांसोबत आजूबाजूला नेहमी भटकत असणारा, रात्र झाली म्हणजे बाबांच्या चावडी समोर झोपणारा तो रोहिला फकीर का असणार? कोण होता हा रोहिला फकीर? हा रोहिला फकीर जो होता ना, हा असाच शिर्डीला आला, बाबांच्या सेवेमध्ये रुजू झाला. त्याच्याशी बोलल्यावर मात्र असं वाटायचं त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम आहे, पण बाबा मात्र त्याच्याशी बोलायचे. बाबांनी लेंडी बागेवर स्नानाला जाताना रोहिलानीच मज्जाव करावा, तिकडे कुणी जाऊ नका. रात्र झाली की रोहिल्याला स्फुरण यायचं आणि रोहिला रात्री मोठमोठ्याने कुराण शरीफची कलमं पढायचा, मोठमोठ्याने अल्लाहू अकबराचा जय गजर करायचा आणि त्याच्या त्या उंच स्वराने, त्याच्या त्या पहाडी आवाजाने शिर्डीकरांच्या झोपाच उडवल्या. 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत काही नाही, पण रोहिला मात्र आता कधीही उंच स्वराने आरडू लागला आणि त्याला दाद देत होते बाबा. असे मोठ्यांच्या आश्रयाला आहे ना, साधं कुत्रं जरी असलं ना तर त्याला किंमत असते बरं का. कधी कधी मोठ्या माणसाच्या, मोठ्या व्यक्तीच्या आश्रयाला बरीचशी चुकीची माणसं असतात, परंतु त्यांची पोळी भाजत असते महाराज, त्यांचं सगळं धकत असतं. आपण कुणाच्या आश्रयाला राहतो यालाही फार महत्व आहे. एखाद्या नीच आश्रयाला जर आपण कधी राहिलो ना तर त्याचे परिणाम वाईटच येतील, परंतु एखाद्या मोठ्या महापुरुषाच्या आश्रयाला आपण जेव्हा राहतो ना त्यावेळेस कोणीच आपलं काही बिघडू शकत नाही. तीच गत झाली रोहिलाची. रोहिला फकीर रात्र मोठमोठ्याने ओरडावं रोहिला फकीराने. शिर्डीकरांनी सर्वांनी एकत्र आले आणि सर्वांनी विचार केला, रात्रभर हा रोहिला फकीर इतका ओरडतो, आपल्या झोपाच गेल्या, विश्रांती सुद्धा होत नाही. दिवसभर शेतीमध्ये काबाड कष्ट करायचे आणि रात्री या रोहिलाची कटकट. बरं, याला सांगावं तर किती वेळा, याला सांगून समजत नाही. मग बाबांना सांगण्याची कुणाची धडगत नाही, सांगावं तरी कसं? शिर्डीकर एकत्र आले आणि त्यांनी तात्या पाटील कोते, माधवराव देशपांडे यांच्याशी हितगुज केलं आणि हितगुज केल्यानंतर विनंती केली, काही करा पण तुम्ही बाबांची समजूत काढा आणि बाबांना सांगा या रोहिल्याचा लवकर बंदोबस्त करा. माधवराव देशपांडे आणि तात्या पाटील बाबांकडे गेले. द्वारकामाईमध्ये बसले निवांत. कसा विषय काढावा, कसं बोलावं याची सुरुवात करत असताना बाबांना दोघांच्याही मनातला अंतर्भाव दररोज जाणवायचा, मला काहीतरी यांना सांगायचंय. बाबांनी म्हणावं, जरा घूम फिर के बात मत करो, जो है वो सीधा बोल दो. बाबांनी सांगितलं, श्याम्या अरे जे सांगायचंय ना ते सरळ सरळ सांग ना काय ते. तात्या पाटलांनी हात जोडले, मामाश्री सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे, रात्रभर हा रोहिला फकीर मोठमोठ्याने आरडतो, कुराण शरीफची कलमं पडतो, त्याच्यामुळे विश्रांती होत नाही, कधी कधी घनघन घंटाही वाजवतो. माधवराव देशपांडेनीच मध्येच सूर धरला, देवा तुम्ही समजूत काढा त्याचीवाली. रात्री त्याला 9-10 वाजेपर्यंत ठीक आहे, पण रात्री मध्यरात्रीला त्याला ओरडण्यासाठी मज्जाव करा. बाबांनी ऐकून घेतलं आणि सांगितलं, श्याम्या हा रोहिला जो आहे ना, हा रात्रभर जे ओरडतो ना त्याच्या ओरडल्यामुळे मला बरं वाटतं आणि मला बरं वाटतं म्हणून तो अजून उंच स्वराने गातो. अरे तो मोठमोठ्याने ओरडतो ना त्याच्यामुळे निद्रा देवी रात्री मला त्रास देत. साधू संत आपल्यासारखे रात्रभर झोपत नाही, कारण साधू संत हे झोपण्याकरता येत नाही या मृत्यू लोकामध्ये.
तस्याम जागृत 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 जाग राहण्यासाठी उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. साधू संत तर तुम्हाला पहाटे जागवतात, पहाटे पहाटे तुम्हाला उठायला सांगतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी. नंतर रोहिल्याची समजूत बाबांनी काढली, पण बाबांनी या लीलेतून असं सांगितलं की फारसं झोपणं सुद्धा चांगलं नाही. शरीराला आयुर्वेदाच्या हिशोबाने जेवढी झोप पाहिजे 6-7 तास काय असेल ती योग्य आहे. मग काही जण तर दिवसाही झोपतात, आणि मला तर असं वाटतं काही जण कथेमध्ये सुद्धा फार छान झोपतात. हम पिछले अभी ये लॉकडाउन के पहले हम MP में गए थे. वहाँ कथा में एक भक्त आते थे, और जब भी बाबा का भजन शुरू हो जाता था तब वो ऐसी बड़ी खासी नींद लेते थे, और बैठे बैठे खर्राटे भी लगाते थे. कथेमध्ये निद्रा देवी नक्की येते महाराज. ज्यावेळेस तुम्ही जप करायला बसाल ना, त्यावेळेस तुम्हाला नक्की आळस येणार. ज्यावेळेस तुम्ही पोथी वाचायला बसणार त्यावेळेस तुम्हाला नक्की डोळ्यावर झापड येणार. झापड कधी आलं पाहिजे हो? झापड तुमचं येऊच देऊ नये या वयात, तरी आपोआप झापड येतं. नंतर कर्ण हे बधीर झाले, वाचा बोली बोबड, नाक मुख गळू लागले. पुढचं नाही मी बोलत. डोळ्यावर झापड येते, पण अशी कधीही येऊ देऊ नये. कथेमध्ये तर ती नक्की येते महाराज, आणि नेमकं आपल्या डोक्यावर बसते. म्हणून कथेमध्ये बसताना कसं बसावं? पाठीचं कणा ताट. कथा ऐकताना आता S9 चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण ऐकतात. ठीक आहे, आपण आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या सोयीने बसा. फक्त सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की झोप माणसाला किती असावी. मनुष्याने तत्पर असावं, सावधान असावं, नेहमी जागरूक असावं. आपल्या डोळ्यासमोर जर एखादा अन्याय होत असेल तर किमान जर आपल्यामध्ये शक्ती नसेल तो अन्याय थांबवायची, तर तो अन्याय किमान डोळ्याने तरी पाहू नये. एखादी गोष्ट जर चुकीची असेल समाजामध्ये तर त्याला कमीत कमी विरोध करण्याचं तरी सामर्थ्य आपल्यामध्ये असावं ना. याच्याकरता शरीरही आपलं चांगलं असावं. बाबांनी रोहिला फकीराला समजावून सांगितलं, पण रोहिला फकीराने ऐकलं. समजावून सांगून जी लोक ऐकतात ना महाराज, समजाव ती खरी शहाणी. ती कशी आहेत? खरी शहाणी आहे. आणि या शहाण्यामध्ये अजून एक प्रकार आहे. कोणता? आम्ही गातो बघा तो, जो शिर्डीमध्ये जवाहर अली नावाचं जे पात्र आहे, शिर्डीमध्ये त्या काळामध्ये जवाहर अली नावाचा एक फकीर आला आणि त्याने साईबाबांना शिष्य बनवलं. सगळीकडे त्याने सांगितलं साईबाबा माझे शिष्य आहेत. बाबांनी सुद्धा ते मान्य केलं. बाबांनी मात्र 60 वर्षामध्ये, तब्बल 60 वर्षामध्ये कधीही बाबांनी स्वतःच्या गुरुच्या नावाचा उल्लेख केला नाही. मुळात गुरुचं नाव घेणं तसं चुकीचं आहे. गुरुचं नाव आपण आपल्या मुखात घेऊ शकत नाही. घ्यायचं असलं तरी गुरुनाम गुरु असं म्हणावं लागतं. पण बाबांनी स्वतःच्या गुरुचं नाव कधीच सांगितलं नाही. जवाहर अली मात्र स्वतः सांगत होता. कारण जवाहर अली कसा होता हो, अतिशहाणा म्हणतो ना आपण त्याला. पण राहत्याच्या लोकांनी मात्र
जवाहर अलीला थोडंसं जवळ केल्यानंतर जवाहर अलीचं बळ वाढलं. परंतु राहत्याच्या ग्रामस्थांना सुद्धा ज्यावेळेस कळालं की हा जो जवाहर अली आहे ना, हा जवाहर अली वरकर्णीच आपल्याला संत वाटतोय, वरकर्णीच संत आहे. राहत्याच्या हुशार मंडळीने त्यावेळेस पारख केली, ओळखलं. साईबाबांना घेऊन जवाहर अली राहत्यामध्ये बरेच दिवस राहिला. शिर्डीमध्ये बाबा नाही म्हटल्यानंतर शिर्डीकरांना करमेना. शिर्डीकरांनी विचार केला आणि शिर्डीकर सर्व एकत्र येऊन जवाहर अलीकडे गेले. त्या दिवशी मात्र खुणगाट बांधून गेले. कधी कधी काही गोष्टीसाठी आपल्याला आपल्या युक्तीचा वापर करावा लागतो, कधी कधी चुकून बलाचाही सुद्धा वापर करावा लागतो. मुळात ज्या धर्माबद्दल शास्त्राने सांगितलं, ज्या धर्माचा आपण उहापोह करतो, त्या धर्मामध्ये सुद्धा शास्त्र आणि शस्त्र या दोघांची तेवढीच गरज आहे. शस्त्र जर नसेल तर आम्ही तरी सुद्धा मानवता या धर्माची सुद्धा, या मानवता धर्माचं सुद्धा आम्ही रक्षण करू शकत नाही. शास्त्र आणि योग्य वेळेस शस्त्र याची गरजच आहे मला. बघा ना तुम्ही, सीमेवर जे जवान तैनात आहे, रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून ते तिकडं जागे आहेत, म्हणून आपण इकडं स्वस्थ आहोत. खरं तर मला शास्त्रीजींच्या त्या घोषणेचा खरं तर आदर करावा वाटतो. किंबहुना आदर आपण सर्वजण करतोच, परंतु काय घोषणा आहे महाराज ती, जय जवान जय किसान. जसा शेतकरी हा देशाचा आत्मा आहे, शेतकऱ्यामुळे आपण सर्वजण अन्नधान्य खाऊ शकतो. शेतकरी अन्नधान्य पिकवतो म्हणून तर खरं हे विश्व आहे. म्हणून माझा बळीराजा जसा श्रेष्ठ आहे ना, तसंच माझा जवान सुद्धा श्रेष्ठ आहे. हातात शस्त्र घेऊन तो या देशाचं रक्षण करतोय. या देशासाठी जे बलिदान करतात, या देशासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलंय, त्यांची आठवण आम्ही नेहमी ठेवली पाहिजे. रात्री झोपताना किमान शेतकऱ्याची आणि किमान माझ्या जवानाची आठवण करून मगच झोपा. भगवंताचं नामस्मरण तर आपण करणारच आहोत, करतच आहोत. पण मला असं वाटतं हे सुद्धा देव कार्यात इतकंच हे श्रेष्ठ त्यांचं कार्य आहे. कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. महाराज आपल्या हातात हे वतन ते देऊन जातात. देशाचं रक्षण करता करता शेवटचा श्वास त्या सीमेवर सोडतात. महाराज आपल्या भरतखंडाची माती आपल्या मस्तकाला लावतात. काय निष्ठा आहे महाराज. भगवंता प्रति जेवढी आपली निष्ठा आहे, तेवढीच निष्ठा आपल्या देशाप्रती आपली असली पाहिजे. दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए. हर कर्म अपना करेंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, वतन तेरे. दिल दिया है जा भी देंगे, वतन तेरे लिए. हर कर्म अपना करेंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जा भी देंगे, वतन तेरे लिए. बोलिए भारत माता की.
सद्गुरु साईनाथ महाराज की ओम साई. हरी बोल. मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो मेरे देश प्रेमियों. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. प्रत्येकाने प्रेमाने राहावं, प्रेमाने आपण आपलं आयुष्य कंठावं. याच्यासाठी तर शास्त्र आहेत, पुराण आहेत, संतांची वचनं आहेत. आणि आपली भारतभूमी तर एवढी भाग्यवान आहे. हम इतने नसीब वाले हैं कि देखो, जिस भूमि में हर युग में संत आते हैं. कलियुगी अवतार सगुण परब्रह्म साचार, अवतीर्ण झाला असे स्वामी दत्त दिगंबर. जवाहर आली ज्यावेळेस बाबांना घेऊन शिर्डीला घेऊन गेला, सर्व शिर्डीकर एकत्र आले. कधी कधी शक्तीचा, युक्तीचा, प्रवृत्तीचा आणि कधी कधी बळाचा वापर करावा लागतो. चांगल्या कार्यासाठी बळाचा वापर करणं काही चुकीचं नाही आहे. सर्वजण शिर्डीकर एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर राहत्याला गेले. त्या दिवशी मात्र परिस्थितीचा सगळा आढावा घेतल्यानंतर जवाहर आली काहीच बोलला नाही. शिर्डीकर साईबाबांना घेऊन पुन्हा आले, शिर्डीला आले. त्याच्यानंतर जवाहर आली, त्या काळामध्ये इथे एक देवीदास नावाची सुद्धा एक महंत होते. परंतु जवाहर आलींचं देवीदासांचं सुद्धा फारसं इतकं सूत जमलं नाही. खरं तर स्वतःला जे आध्यात्मिक म्हणवतात, किंबहुना ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्यांच्या कपाळावर गंध आहे, खरं तर आपण सर्वजण एकमेकाचे अतिशय जवळचे सोयरे आहोत. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. परमात्म्याचे चरण ज्याला आठवतात, सद्गुरूंचे चरण ज्याच्या नित्यस्मरणामध्ये आहेत, खरं तर ते माझे अतिशय जवळचे आहेत. खरं तर तेच माझे सोयरे आहेत. परंतु काही मंडळी मात्र स्वतःलाच देव म्हणून घेतात. त्यापैकी होता जवाहर आली. असे बहुत शहाना परी न जा गुरुजी कृपा, न तत्वहित त्याकडे करीतसे रिकाम्या गपा. जरी गुरुपदा धरी सुदृढ भक्तीने तो म्हणा, समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. असे बहुत शहाना परी न जा गुरुची कृपा. कितीही शहाणा असू द्या आणि सद्गुरु कृपा जर नसेल तर काही उपयोग नाही. माणसावर गुरुकृपा असावी, भगवंताची कृपा असावी, गुरुकृपा असावी असं वाटत असेल तर प्रत्येकाने महापुरुषाचा शोध घ्यावा, संत सज्जनांचा शोध घ्यावा. ज्यावेळेस आपण मनातून शोध करण्यासाठी बाहेर पडतो ना, त्यावेळेस महापुरुष आपल्याला बरोबर भेटत असतात. आपल्या मनातील सात्विक ऊर्जा बरोबर चांगल्या व्यक्तीला खेचत असतात, चांगल्या गोष्टींना खेचत असतात. जवाहर अलीचं चरित्र या ठिकाणी गात असताना त्या जवाहर अलीच्या चरित्रामधून हाच संदेश द्यायचा आहे की आपण किती शहाणे आहोत हे मिरवण्याची गरज नाही आहे. आपल्या शब्दावरून, आपल्या वागण्यावरून, आपल्या चालण्यावरून, आपल्या बोलण्यावरून समोरच्या व्यक्तीला आपलं व्यक्तिमत्व बरोबर कळतं. आपण स्वतःहून सांगण्याची काही गरज नाही आहे.
माणसाचं व्यक्तिमत्व जे घडतं ते एका दिवसात, एका क्षणात आणि एक थोडक्या काळात घडत नाही. त्यासाठी काळ जावा लागतो. तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा समाज घेत असतो. त्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्ही उत्तीर्ण होतात ना, त्याच वेळेस खऱ्या अर्थाने समाज आपोआप तुमच्या पुढे नतमस्तक होत असतो. तुम्ही बोललेलं जे काय आहे ना, समाज त्याची दक्षता घेतो, दखल घेत असतो. नाहीतर मग काय, इकडे गल्लीमध्ये आपण दररोज कितीतरी वेळा म्हणतो चले जाओ चले जाओ. आपल्या चले जाओ म्हणण्याने साधं कुत्रं सुद्धा रस्त्यातील वाट सोडत नाही. महात्मा गांधी चले जाओ म्हटले, सुवर्ण अक्षरामध्ये ते शब्द लिहिल्या गेले, कोरल्या गेले, चले जाओ. ब्रिटिश भारत सोडून निघून गेले, स्वातंत्र्य मिळालं भारताला. त्यांच्या चले जाओ म्हणण्यामध्ये ताकद आहे, आपला चले जाओ म्हणण्यामध्ये काय ताकद. मी एकदा सहज विचार केला, म्हटलं चले जाओ म्हटल्यानंतर इंग्रज गेले, आपणही या चले जाओचा कधीतरी प्रयोग करूया. एक दिवस मी कीर्तन आटोपून घरी गेलो. घरी गेल्यानंतर दरवाजामध्ये कुत्रं होतं. मी मुद्दाम नाना भाऊ त्या कुत्र्याला पाहून मुद्दाम म्हटलं चले जाओ. चले जाओ म्हटल्यानंतर त्या कुत्र्याने फक्त माझ्याकडे एकच डोळा उघडून पाहिलं. मी परत दुसऱ्यांदा आवाज दिला चले जाओ. माझ्या आवाजानं कुत्रं हल्लं सुद्धा नाही, पण बायको मात्र आतून उठली. दरवाजा उघडली. दरवाजा उघडल्यानंतर मंडळी म्हणायला लागली तुम्ही आता किती चले जाओ म्हटले तरी मी जाणार नाही आता. माझे मीच हसलो महाराज. पाळलेलं कुत्रं होतं, त्याने ओळखलं, बाबा आले. तो रोजच पाहायचा, बाबा रात्री 1-2 वाजता येतात, गाडी लावतात, आल्यानंतर येतात बाबा, घरचे दरवाजा उघडतात, बाबा सगळे कपडे उतरवतात, पाणी पितात, जेवण वगैरे करतात. तो सगळं पाहतच होता. त्याला माहिती रोजचंच मढण, त्याला कोण रोड. आपल्या चले जाव म्हणण्याने, कारण आपल्या चले जाव या शब्दामध्ये त्या तप नाही आहे. त्या शब्दामध्ये जोपर्यंत शब्दाचं तप होत नाही ना, तोपर्यंत त्या शब्दाला वजन येत नाही. शब्द तेच आहेत, 12 खडींमधीलच सगळे शब्द आहेत. या शब्दावरच सगळी भाषा आहे, या शब्दांवरच सगळी संवादिनी आहे. सगळे संवाद जे चालतात ना, ते या 12 खडीमधील शब्द जोडलेत. परंतु या शब्दांची जुळवण जी केली ना आमच्या संतांनी, ती जुळवण बघा कशी आहे. तुकोबारायांच्या गाथेमधील एक एक शब्द साक्षात परमात्मा आहे. माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील एक एक शब्द साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. संत वाङ्मयातील एक एक शब्द, दास गणू महाराजांनी भक्त लीलामृत नावाचा ग्रंथ लिहिला. एक एक शब्द त्या दास गणू महाराजांच्या त्या ग्रंथातील एक एक शब्द काय आहे. आपलं अखिल शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, किंबहुना कोणत्याही धर्माचा ग्रंथ असू द्या, त्यातील शब्द हे साधारण नाहीत. मग ते कुराण शरीफ का असेल, त्यांच्या पद्धतीने तिथे त्या परवरदिगार, त्याला ते परवरदिगार म्हणत असतील, अल्लाह म्हणत असतील, कोणी त्याला गुरु नानक म्हणत असेल, कोणी त्याला भगवान गौतम बुद्ध म्हणत असेल. जैसी आपकी दृष्टी वैसी सृष्टी. जसं आपण त्या भगवंताला पाहू ना, त्या पद्धतीने तो आपल्याला दर्शन देत असतो. तो कधी राम बनून आपल्याला दर्शन देतो, तर कधी कृष्ण बनून तो आपल्याला दर्शन देत असतो. आणि त्याला राम रूपात आपण पाहिल्यानंतर, मी परवाच्या कथेत सांगितलं ना, सद्गुरूच्या रूपामध्ये सुद्धा अनेक भक्तांना बाबांनी दर्शन दिलं. अनेक भक्तांना. फक्त बाबा मनातील भाव ओळखतात. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. एक ब्रह्मज्ञानी आला, खिशामध्ये 250 रुपयाचं पुडकं होतं, पण बाबांपुढे आला, बाबा मला ब्रह्मज्ञान सांगा ना. बाबा द्वारावतीमध्ये काहीतरी आवराआवर करीत होते. बाबांच्या अवतीभोवतीच फिरत होता. बाबा मी फार लांबून आलोय, मला ब्रह्मज्ञान द्या ना. बाबांनी त्याला विरोध नाही केला.
बाबा द्वारावतीच्या खाली उतरले. बाबांनी हातात झाडू घेतला, द्वारावती स्वच्छ करायला लागले. कोणीतरी भक्ताने पाहिलं, पळत आला, बाबांच्या हातातील झाडू घेतला. बाबा कधी कुणाला सांगत नव्हते की हे कर ते कर, स्वतः करायचे. संत हे अगोदर कृती करतात, संत हे अगोदर अनुभव घेतात आणि मग ते आलेले अनुभव या जगाला देत असतात. अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. बाबांनी सांगितलं, थांब बाबा थोडं, माझं काम उरकू दे. बाबा मात्र इकडे जा तिकडे जा, द्वारावतीमध्ये इकडं तिकडं फेऱ्या मारत होते. तो मात्र मागे मागे फिरत होता. अंगावर चांगला त्याचा भरजरी शेला होता, अंगावर चांगला कोट होता. कोटाच्या खिशांमध्ये ते नोटांचं पुडकं होतं. कोटाच्या त्या खिशांमध्ये असा हात घालून अगदी सावकारी टोपी डोक्यामध्ये, आणि तो बाबांना म्हणायचा, बाबा द्या ना मला ब्रह्मज्ञान, द्या ना मला ब्रह्मज्ञान. बाबांनी सांगितलं, अरे बाबा माझ्याकडं रोज भक्त येतात, पण काहीतरी दुःखाचं गाठोडं घेऊन येतात. आपणही बाबांकडं बघा ना तुम्ही, कितीतरी गर्दीच्या गर्दी, लोटच्या लोट, वाऱ्या अगदी पालख्याच्या पालख्या, कितीतरी लोक येतात. मुंबईहून एकदा पालखी येत होती गणेश भाऊ. मी सहज त्या म्हाताऱ्याला विचारलं, आई तुमचं वय एवढं झालंय, तुम्ही पायी बाबांकडे चालत येत आहेत, आता या वयामध्ये तुम्हाला इतका त्रास तुम्हाला कसं सहन करता तुम्ही? आजीने मला सांगितलं, महाराज एकच मागणं आहे साईबाबाकडं. का म्हटलं, काय आजी? काही नाही, एकदा नातवाचं तोंड पाहिलं ना की बस मरायला मी मोकळी झाले. कशासाठी आली बाबांकडे? नातू मागण्यासाठी. काही जण येतात, बाबा मैंने धंधा शुरू किया है, उस धंधे में बाबा बरकत हो, अगर मुझे बरकत हो जाए ना बाबा तो आपकी समाधि पर चद्दर चढ़वाऊंगा. बाबा अगर मुझे भली भांति भली अच्छी कमाई अगर हो जाए ना तो कुछ द्रव्य कुछ धन मैं यहाँ आपके दान पेटी में यहाँ आके डाल दूंगा. कोण धन मागायला येतं, कोण मूल मागायला येतं, कोण आपल्या पीडा हरण व्हावं म्हणून येतं, कोणी आजाराचं निरसन व्हावं, आजारावर माझ्या चांगलं औषध मिळावं, या आजारातून माझी मुक्तता व्हावी, कोण काय तर कोण काय. बाबांनी सांगितलं, अरे बाबा माझ्या या द्वारावतीमध्ये जो येतो ना तो दुःखाचं गाठोडंच घेऊन येतो. येताना तो दुःखाचं गाठोडं या द्वारावतीमध्ये सोडून जातो, जाताना मात्र मी त्याचं गाठोडं सुखाने भरून देतो. जो मेरे द्वारिका माई की सीढ़ी चढ़ेगा, देख श्यामा देख मेरे द्वारावती इतनी पवित्र है, जो मेरे द्वारावती की सीढ़ी चढ़ेगा श्यामा मैं उसका कल्याण कर दूंगा, मैं उसके ऋण का उसको ऋण मुक्त कर दूंगा, उसके दुख का मैं हरण कर दूंगा. श्यामा ही द्वारिकामाई मोठी दयाळू आहे आणि या द्वारिकामाईमध्ये जो जो कोणी येतो ना तो आशेनेच येत असतो. पण मी माझ्या भक्तांवर मात्र नाराज नाहीये. पण आज मला आनंद वाटला, तुम्ही माझ्याकडे ब्रह्मज्ञान मागताय का जे आजपर्यंत मला कोणी मागितलं नाही. थांबा थांबा देतो. आता ब्रह्मज्ञान, अध्यात्म, परमार्थ एवढा सोपा आहे का? हां, बाजारचा भाजीपाला आहे का? आपण गातो बघा, ते विदर्भामध्ये खूप छान भजन येते. आपल्या मनामध्ये देवाबद्दल भाव नाही, चांगल्या भावना नाही. दुःख आल्यावर आम्ही भगवंताकडे जातो, दुःख आल्यावर देव आठवतो आम्हाला. आणि मग अचानक तुम्हाला देव पावेल का? तो बाजारचा भाजीपाला आहे का? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावेल? देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शाने पावायचा नाही रे. बोलिए सद्गुरु साईनाथ महाराज की जय. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव
बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान भेटायचा नाही रे, देवा शान पावायचा नाही रे. देव सद्गुरु साईनाथ महाराज की जय. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बाबांनी त्याची परीक्षा घेतली. महाराज द्वारिका मी गोळ्या बिस्किट खाऊ नेहमी द्यायची. काही जण तर नेहमी बाबांकडे असे हात पुढे केल्यानंतर बाबांना लक्षात यायचं, बाबा त्यांना दक्षिणा द्यायची. दादा केळकरांच्या हातावर सुद्धा बाबा दक्षिणा ठेवायची. आमने दिवसभरात कितीतरी वेळा यायची बाबांकडे आणि रुपया घेऊन जायची. बाबांनी लीला केली, तिला जवळ बोलवलं. बाबांनी सांगितलं, तिच्याबरोबर अजून एक पोरगं होतं, त्यालाही सांगितलं जा वाण्याच्या दुकानामध्ये आणि वाण्याच्या दुकानात जाऊन तिथून 5 रुपये घेऊन ये. मुलं पळत गेली महाराज आणि 5-10 मिनिटांनी परत आली. बाबांना सांगितलं बाबा वाण्याचं दुकान बंद आहे. बंद आहे बर, जा दुसरीकडून घेऊन ये. कुठून? बाबांनी 2-4 ठिकाणी त्यांना पाठवलं, परंतु ते पुन्हा रित्या हाताने आले. हे सगळं तो ब्रह्मज्ञान मागायला जो आलेला होता ना, तो पाहत होता. त्याच्या खिशामध्ये 250 रुपयाचं पुडकं होतं. बाबांना 5 रुपयाची नड होती, परंतु महाराज त्याच्या खिशातून 5 रुपये सुद्धा निघाले नाही. देव कार्यासाठी, अध्यात्म कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी, गोशाळेसाठी जो कोणी गोसेवा करतोय, जो कोणी अशा निराधारांची सेवा करतोय, जो समाजाची सेवा करतोय, सामाजिक काम एखादं होतंय, त्याला जर आपण जर कधी मदत करणार नसू, किंबहुना त्याच्यासाठी जर आपण दान जर देणार नसू, कारण मानवी जन्माला आल्यानंतर दानाचं मोठं महत्त्व आहे. साई चरित्रामध्ये गोविंद रघुनाथ दाभोळकर वर्णन करतात की एकदा बाबाने द्वारिकामाईमध्ये या दानाचं महत्त्व सांगितलं. श्याम्या, अरे बाबा मी सारखं देत राहतो ना, परंतु मी घेतो सुद्धा, कारण बाबा दक्षिणा मागायची. म्हणून बाबांनी 5 रुपये मुद्दाम मागत होते बाबा, पण ब्रह्मज्ञान मागायला जो आला ना, त्याच्याकडे बाबांनी मागितलं नाही. नंतर तो पुन्हा म्हणायला लागला बाबा द्या ना मला ब्रह्मज्ञान. बाबांनी सांगितलं अरे तुझ्या खिशामध्ये 250 रुपये आहेत, 10-10च्या 25 नोटा तुझ्या खिशामध्ये आहेत. मला 5 रुपयाची नड आहे, परंतु तुझ्या खिशातून 5 रुपये निघत नाहीये आणि एकदम ब्रह्मज्ञान मागतोय. ब्रह्मज्ञान एवढं सोपं आहे का? अरे एकदा ब्रह्मज्ञान कळण्यासाठी, स्वतः एकदा ब्रह्म जाणण्यासाठी स्वतः एकदा ब्रह्म व्हावं लागतं. ब्रह्म जो जाणतो ना महाराज, त्यालाच तर ब्रह्म म्हणतात. ब्रह्म जाणण्यासाठी स्वतः काही गोष्टीची गरज आहे. ध्यान आहे, धारणा आहे, आसन आहे, सगळ्या या कसोटीतून जावं लागतं. एकदा कथेला 3-3 तास बसण्याची एकदा सवय लावावी लागते. 3-3 तास काय, कितीतरी महात्म्य असे पाहिले, एकदा मांडी घातली की मांडी मोडत नाही. आपण 5 मिनिटं सुद्धा मांडी घालून शांत बसू शकत नाही. सारखी आपण चुळबुळ करत असतो. एकदा बसायला शिकलं पाहिजे, एकदा आसन सिद्ध केलं पाहिजे, एकदा बैठक सिद्ध केली पाहिजे, निधिध्यासन शिकलं पाहिजे, ध्यान शिकलं पाहिजे. आणि त्या ध्यानामध्ये भगवंताचे चरण यावे, भगवंताची मूर्ती यावी. कुणाची मूर्ती? तुम्हाला जी आवडेल ती, नाहीतर माझ्या सद्गुरू साईनाथांची मूर्ती. किती गोड मूर्ती आहे महाराज. साई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. बाबा तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला तू साई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला रे साई, तुझे उपकार फिटणार नाही.
साई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही साई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही बोलिए सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनमोल जन्म दिला तू साई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला रे साई तुझे उपकार फिटणार नाही सद्गुरु साईनाथ महाराज की की जय. ध्यान करावं थोडा ध्यान लगाव थोडस ध्यान लाव आसन सिद्ध करावं डोळे बंद करावे चित्तामध्ये केवळ एकच मूर्ती जी तुम्हाला आवडते ती पण मी साईंचा आग्रह करेल साई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही जसं दासगणू महाराजांना पांडुरंगाच्या रूपामध्ये बाबांनी दर्शन दिलं साईबाबांच्या मूर्तीमध्ये स्वतः पांडुरंग दिसले शिर्डीच त्यांना पंढरपूर दिसू लागली ना माझाही भाव त्या पद्धतीनेच आहे म्हणून मला नेहमी अंतरामध्ये बाबांची मूर्ती दिसते थोड़ा ध्यान लगाओ थोड़ा ध्यान लगाओ साई दौड़े दौड़े आएंगे थोड़ा ध्यान लगाओ बाबांचं नित्य स्मरण करीत जा मात्र माझे करा स्मरण विश्वास युक्त अंतःकरण माझं नित्याने स्मरण करा विश्वासयुक्त अंतःकरणाने माझ्यावर भरवसा ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा आजच्या कथेमध्ये आज आपल्याला दिव्य अशा साई पालखी सोहळ्याचा आनंद लुटायचा आहे आपण चॅनल S9 चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण बाबांचा पालखी सोहळा घर बसल्याचा आपण आनंद लुटूया साई आश्रय परिवारातील ही छोटी छोटी विद्यार्थी आहेत महाराज यांनी सुंदर असा हा साई पालखी सोहळा या ठिकाणी सादर केला आहे अगदी 3-4 लोकांमध्येच हा बाबांचा या ठिकाणी पालखी सोहळा आहे आपण हा पालखी सोहळ्याचा आनंद लुटूया सर्वजण एकदा बाबांचा गजर करूया अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम.
हर साईनाथ शिव शंभु बजे, हर साईनाथ शिव शंभु बजे। डम 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 डमरू बजे, डमरू बजे, हर साईनाथ शिव शंभु बजे, हर साईनाथ शिव शंभु बजे। घन 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 घंटा बजे, घन 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 घंटा बजे। हर भोलेनाथ शिव शंभु बजे, हर साईनाथ शिव शंभु बजे। घन 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 घंटा बजे, घन 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 घंटा बजे। हर भोलेनाथ शिव शंभु बजे, हर साईनाथ शिव शंभु बजे। डम 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 डमरू बजे, डमरू बजे, हर साईनाथ शिव शंभु बजे, हर साईनाथ शिव शंभु बजे। बम 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 बोलो, जय शिव शंकर, बम 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 बोलो, हर शिव शंकर, बम 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 बोलो, जय शिव शंकर, बम 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 बोलो। हर शिव शंकर। डम 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 डमरू बजे, डमरू बजे, हर साईनाथ शिव शंभु बजे, हर साईनाथ शिव शंभु बजे। डम 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 साईनाथ, हर साईनाथ शिव शंभु बजे, हर साईनाथ, साईनाथ शिव शंभु बजे, हर 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 साईनाथ शिव शंभु बजे। लेके चलो लेके चलो, लेके चलो, लेके चलो, लेके चलो, लेके चलो पालकी शिरडी के नाथ की, लेके चलो पालकी शिरडी के नाथ की। कांधा लगा के बोलो जय साईनाथ की, कांधा लगा के बोलो जय साईनाथ की, कांधा लगा के बोलो जय साईनाथ की। लेके चलो, लेके चलो, लेके चलो, लेके चलो, लेके चलो पालकी शिरडी के नाथ की, लेके चलो पालकी शिरडी के नाथ की। कांधा लगा के बोलो जय साईनाथ की, कांधा लगा के बोलो जय साईनाथ की, कांधा लगा के बोलो जय साईनाथ की। लेके चलो, हो लेके चलो। आसानी से कट जाएगा कांटो भरा रास्ता, हर एक पल जप करता चल तू साई के नाम का। आसानी से कट जाएगा ओहो कांटो भरा रास्ता, हर एक पल जप करता चल तू साई के नाम का। अरे साथ है तेरे बाबा बस आगे चलता जा, साथ है तेरे बाबा
बस आगे चलता जा। साई राम साई राम साई राम साई राम। लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो पालकी शिरडी के नाथ की, लेके चलो पालकी शिरडी के नाथ की। बांधा लगा के बोलो जय साई नाथ की, बांधा लगा के बोलो जय साई नाथ की, बांधा लगा के बोलो जय साई नाथ की। लेके चलो हो लेके चलो। साथी है वो दुख दर्द का, सब कुछ है वो देखता, रखता है वो सबकी खबर, आसन पे बैठा हुआ। साथी है वो दुख दर्द का, सब कुछ है वो देखता, रखता है वो सबकी खबर, आसन पे बैठा हुआ। अरे साथ है तेरे बाबा, फिर काहे को डरना, साथ है तेरे बाबा, फिर काहे को डरना। साई राम साई राम साई राम साई राम। लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो पालकी शिरडी के नाथ की, लेके चलो पालकी शिरडी के नाथ की। बांधा लगा के बोलो जय साई नाथ की, बांधा लगा के बोलो जय साई नाथ की, बांधा लगा के बोलो जय साई नाथ की। लेके चलो लेके चलो। बंदे तेरा मजहब है क्या, साई नहीं देखता, उसके लिए सब एक है, करता है सबका भला। बंदे तेरा मजहब है क्या, साई नहीं देखता, उसके लिए सब एक है, करता है सबका भला। अरे साथ है तेरे बाबा, जो मांगोगे देगा, साथ है तेरे बाबा, जो मांगोगे देगा। साई राम साई राम साई राम साई राम। लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो पालकी शिरडी के नाथ की, लेके चलो पालकी शिरडी के नाथ की। बांधा लगा के बोलो जय साई नाथ की, बांधा लगा के बोलो जय साई नाथ की, बांधा लगा के बोलो जय साई नाथ की। लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो पालकी शिरडी के नाथ की, लेके चलो पालकी शिरडी के नाथ की। बांधा लगा के बोलो जय साई नाथ की, 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 बांधा लगा के बोलो जय साई नाथ की। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा, माझ्या साईनाथा, पाचाही तत्वांचा दीप लाविलाता, निर्गुणाची स्थिती कैसी आकार आली, बाबा आकार आली, सर्वा घटी भरून
थोरली साई माऊली रजतम सत्वती गे माया प्रसवली बाबा माया प्रसवली मायेची या पोटी कैसी माया उपजली सप्तसागरी कैसा खेळ मांडिला बाबा खेळ मांडिला खेळोनिया खेळ अवघा विस्तार केला ब्रह्मांडीच रचना कैसी दाखवली डोळा बाबा दाखवली डोळा तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू गोळा ओवाळू आरती माझा सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा सही तत्वांचा दीप लाविला आता आरती ज्ञान राजा मा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हितनिनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी कानारी नारद तुंबरू हो समगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायटकाची ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोविधना माझा आरती ज्ञान राजा आरती तुका रामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया मा आरती तुका रामा
सुखे निद्रा करा बाबा साई चिन्मय सुखधाम जाऊनी करुणाई कांता पाही प्रसादाची वाट घ्यावे गुरुनी आकाट शेष घेऊन जाईन तुमचे घालिया भोजन झालो एक सवा तुम्हाळ देवा तुका म्हणे चित्त करुणी राहिलो निश्चिंत घेऊन जाईन तुमचे घालिया भोजन पावलो प्रसाद आता विभोर जावे बाबा आता विजावे आपुला तो श्रम करोरी तसे भावे आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा उरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा तुम्हासी जागवू आम्ही आपुल्या झाडा बाबा आपुल्या झाडा शुभाशुभ कर्मी दोष हरवया पीडा तुका म्हणे विदले उच्छिष्टाचे भोजन उच्छिष्टाचे भोजन नाही निवडिले आम्हा आपुल्या भिन्न आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा उरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की कर चरण कृतमवा कायजं कर्म जंवा श्रवण नयन जंवा मानसं वापराधं विहितमा विहितमा सर्वमेतत्क्षमस्वं जय जय करुणाब्धे श्री प्रभो साईनाथ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साई।